नमस्कार. वेल्वेट कविशा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आजची कथा भय इथले संपत नाही. रिया आणि अर्जुन दोघंही कॉलेजपासूनचे मित्रमैत्रिणी. दोघांची मैत्री कधी प्रेमात बदलली दोघांना देखील समजलं नाही. दोघांच्याही घरच्यांच्या संमतीने दोघांनीही साधेपणाने विवाह केला. आपलं करिअर बनवण्यासाठी दोघंही आपल्या गावापासून खूप दूर जीवाची मुंबई करत मुंबई शहरात आले. प्रयत्नांती दोघांनाही चांगली नोकरी मिळाली. रिया आणि अर्जुन दोघंही खूप हुशार आणि मेहनती होते. आपल्या स्वकष्टावर दोघंही खूप प्रगती करत होते. वेळोवेळी त्यांना बढती मिळत होती. सगळं छान चालू होतं. त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळत होतं. दोघांनीही एक टुमदार घर घेतले. त्यांच्या आयुष्यातील सोनेरी क्षण आता सुरू झाले होते, कारण रिया गर्भवती होती. दोघांचाही आनंद गगनात मावेनासा होता. थोड्याच दिवसांनी रियाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचे नाव त्यांनी वेद ठेवले. वेदच्या बाललीलांमध्ये रिया हरवलेली असायची. परंतु 6 महिन्यांच्या सुट्टीनंतर रियाला पुन्हा ऑफिस जॉईन करायचं होते. दोघांच्याही घरून वेदला सांभाळण्यासाठी येऊ शकेल असं कोणीही नव्हतं. शेवटी रियाने वेदला सांभाळण्यासाठी घरीच एक मावशी ठेवल्या. त्यांचं नाव शांता. वेदला त्यांच्याकडे सोपवण्यापूर्वी रियाने त्यांची फारशी चौकशी मात्र केली नाही. फक्त वरवर असलेल्या माहितीच्या आधारे तिने त्यांना कामावर ठेवले. वेद देखील शांता मावशींसोबत खूप छान राहत होता. त्याला देखील त्यांचा लळा लागला होता. आपल्या वेदला इतकं छान सांभाळल्यामुळे रिया देखील शांता मावशींवर खूप खुश होती. वेदला मावशी इतक्या छान पद्धतीने सांभाळतात, त्यामुळे रिया त्यांना अगदी घरातल्या माणसासारखीच वागणूक देत होती. खाण्यापिण्यापासून तर TV पाहण्यापर्यंत सगळी मुभा रियाने शांता मावशीला दिलेली होती. वेद खुश होता, त्यामुळे रिया पण खूप खुश होती. रिया ऑफिसमधून आल्यानंतर वेद लगेचच रियाला बिलगून खेळत असे. दिवसामागून दिवस जात होते. परंतु हल्ली मात्र वेद पूर्वीसारखा हसरा खेळता राहत नव्हता. तो सतत खूप शांत दिसत होता. रियाला त्याच्यात बदल जाणवला. तिने शांता मावशीला पण विचारलं, पण त्यांनी काहीतरी छोटं मोठं कारण सांगून वेळ मारून नेली. दिवसेंदिवस वेद खूप बधीर झाल्यासारखा वाटू लागला. रियाने या गोष्टीचा तपास लावायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी रिया मुद्दामून शांता मावशीला सांगून गेली की शांता मावशी, आज मला यायला खूप उशीर होईल. कंपनीत खूप काम आहे. अर्जुन पण बाहेरगावी गेला आहे कामानिमित्त. त्यामुळे उशिरापर्यंत थांबा आणि वेदची काळजी घ्या. असं सांगून रिया निघून गेली. पण तिने घराच्या मेन लॉकची चावी सोबत नेली. शांता मावशीला न सांगता चोरून नेली. एरवी दोघंही चावी ती घरीच ठेवून जात असे. तिने अर्ध्या दिवसाची रजा घेतली आणि अर्जुनला पण हाफ डे घ्यायला सांगितलं. दोघंही ठरवल्याप्रमाणे घरी आले. स्वतःजवळच्या चावीने दरवाजा उघडून हळूच ते दोघं आत आले. तर शांता मावशी छानपैकी सोफ्यावर बसून TV पाहत होत्या. रिया त्यांना विचारू लागली वेद कुठं आहे म्हणून, पण त्या उत्तर देताना उडवाउडवी करू लागल्या. पोलिसांची धमकी दिल्यावर त्यांनी कबुली दिली. त्या नाकावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांना वेदला भाड्याने देत होत्या. त्याला गुंगीचं औषध देऊन सकाळपासून सायंकाळपर्यंत त्याला भिकाऱ्यांना द्यायचं आणि रिया यायच्या आत त्याला घरी आणायचं. या गुंगीच्या औषधामुळे वेद मानसिकरित्या कमकुवत होत होता. लहान मुलांना पाहून भिकारी जास्त भीक मिळवू शकतात, त्यामुळे मुलं मिळवण्यासाठी त्या लोकांची एक मोठी गँग होती. शांता देखील त्या गँगचीच एक सदस्य होती. अर्जुनने ताबडतोब पोलिसांना बोलवून शांता मावशीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि शांताने पोलिसांना वेदचा पत्ता सांगितला. त्यानुसार त्यांनी वेदला त्या भिकाऱ्यांकडून परत आणलं आणि सगळ्यांना तुरुंगात टाकलं. झालेल्या घटनेमुळे रियाला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. वेदला धरून ती फक्त रडत होती आणि त्याची माफी मागत होती. ऐकत राहा, वाचत राहा, पाहत राहा आणि सबस्क्राईब करत राहा वेल्वेट कविशा या यूट्यूब चॅनलला. वाचक हो, आईबाबांच्या आजी आजोबांच्या छायेत मूल सुरक्षित असतं असं जरी म्हटलं तरी सगळ्याच कुटुंबात मुलांच्या संगोपनासाठी
आजी आजोबा असतील असं नाही. पालकांपैकी एकाने घरी राहणंही नेहमीच शक्य होईल असं देखील नाही. काहींना ते आर्थिकदृष्ट्या खरोखरच परवडणारं नसतं. आई वडील दोघांनीही नोकरी करणं आर्थिक आधारासाठी गरजेचं आहे. परंतु आपल्या मुलांना एखाद्या पाळणाघरात ठेवताना किंवा घरीच मावशीजवळ ठेवताना त्यांची पूर्णपणे चौकशी मात्र नक्की करा. त्या एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त तर नाहीत ना, या गोष्टीची पण एकदा खात्री करून घ्या. घरी येऊन देखील आपल्या मुलांच्या वागण्या बोलण्याच्या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करायला शिका. काही संशयास्पद आढळल्यास लगेचच कारवाई करा. सगळीच पाळणाघरं अथवा मुलांना सांभाळणाऱ्या मावशी वाईट असतील असं माझं मत मुळीच नाहीये. त्यामुळेच पाळणाघरातील व्यक्तीकडे किंवा घरी मुलांना सांभाळणाऱ्या मावशींकडे अजिबात लक्ष न देणंही बरोबर नाही आणि अगदीच शंकासूर बनून फिरत राहणंही. दोघंही गोष्टी तितक्याच हानिकारक आहेत. पैसा कमावणं, आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच आपल्या मुलांचा भक्कम आधार बनणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मुलांना आपल्या जवळ येऊन मनातली बाब कुठलीही अढी न ठेवता सांगता येण्याइतपत आपला विश्वास वाटलाच पाहिजे. मुख्य म्हणजे सर्व पालकांनी मुलांशी रोज भरपूर बोललं पाहिजे. याने बरेच प्रश्न सुटतात. पाळणाघराला लंच टाईममध्ये ऑफिसमधून लवकर येऊन हाफ डे घेऊन सरप्राईज व्हिजिट देत राहावं. यामुळे तुम्ही कधीही येऊ शकतात हा धाक राहतो. मुलांना गुड टच बॅड टच शिकवलंच पाहिजे, अगदी मुलगा आणि मुलगी दोघांनाही. त्यांना रोजच्या पाळणाघरातल्या शाळेतल्या घडामोडी विचारून घेतल्यात पाहिजे. आजकाल असे हँडबँड्स निघाले आहेत जे मुलांच्या मनगटावर बांधता येतील किंवा CCTV आणि इतर उपकरणांच्या आधारे देखील अशा गोष्टी घडण्याच्या शक्यता आपल्याला कमी करता येऊ शकतात. तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक पालकाची एकच अवस्था आहे. कुठे कुठे नक्की जीव जाळायचा हेच कळत नाही आताशा. मुलांच्या काळजीचं भय काही संपत नाही, परंतु टाकीचं घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. त्याचप्रमाणे हृदयाची कळ सोसल्याशिवाय पालकत्व देखील मिळत नाही. आईवडिलांची हीच तर खूप मोठी परीक्षा असते. त्यामुळे सुजाण पालकांनो, जागरूक राहा आणि आपल्या लाडक्या फुलांना जपा. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवण्यास विसरू नका. कथेला लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या वेल्वेट कविशा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन कथेसह पुढच्या भागात.